नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 29 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण मान्सून बाबत अपडेट जर पाहिली तर मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केली नाही. चंद्र पूर्व बाजू असेल आणि पश्चिम बाजू असेल, या दोन्ही बाजूला आज कोणतीही प्रगती केली नाही. मात्र मान्सूनसाठी वातावरण हे अतिशय पोषक झालेलं पाहायला मिळतं. एक ट्रफ तयार झालेला आहे. याचबरोबर राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल, कर्नाटकचा उत्तरेचा भाग असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, बिहारचा काही भाग असेल, याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये आज मुसळधार काही स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. कारण ढगांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे मान्सून येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच चांगली प्रगतीही करण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी येणाऱ्या 30 तारखेपर्यंत म्हणजेच उद्या आणि परवा राज्यातील विविध भागामध्ये मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. आजही राज्यामध्ये बहुतांश असे जिल्हे असतील, याच्या पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी आपण सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, येणाऱ्या 2 जुलैला एक WD उत्तर भारतामध्ये दाखल होईल. दाखल झाल्यानंतरही त्या ठिकाणी ढगांची निर्मिती पाहायला मिळेल. याच्याच बरोबर पंजाब पासून दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, याचपर्यंत बिहारपर्यंत एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी ट्रफ रेषा जी आहे ती दुसरी ट्रफ रेषा मध्य महाराष्ट्रापासून म्हणजे जवळपास सातारा सांगलीपासून ते आंध्र प्रदेशचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणापर्यंत ट्रफ रेषा विखुरलेल्या आहे. तसेच तिसरी ट्रफ रेषा जर पाहिली तर तिसरी ट्रफ रेषा विदर्भाचा अतिपूर्व भाग असेल म्हणजे छत्तीसगड भागापासून तेलंगणापर्यंत, तेलंगणा आणि तामिळनाडूचा दक्षिण भाग असेल, या भागापर्यंत अशी विखुरलेली आहे. याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि महाराष्ट्राचा जो तटवर्ती भाग असेल, महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग म्हणजे समुद्र सपाटीचा भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. हे सर्क्युलेशन अति उंचावचं आहे. याचबरोबर दुसरं सर्क्युलेशन आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. तिसरं सर्क्युलेशन जर पाहिलं म्हणजे सर्क्युलेशन म्हणजे सायक्लोन्स नाहीत, हे विंडचे सर्क्युलेशन्स आहेत. हा तिसरं सर्क्युलेशन जर पाहिलं तेलंगणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण सिस्टमच्या प्रणालीमुळे आज राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, धुळे, नंदुरबार, जळगावचा दक्षिण भाग असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ दक्षिण भाग, नांदेड संपूर्ण जिल्हा, हिंगोली, परभणी, हा संपूर्ण भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र जळगाव, धुळे, नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचा उत्तर भाग असेल, चंद्रपूरचा काय भाग असेल, यवतमाळचा काय भाग असेल, या भागामध्ये आपल्याला आज रात्री जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, लातूर जोरदार मुसळधार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळतोय. अंबेजोगाई, बीडचा अंबेजोगाई, केज, बीड, पाटोदा, आष्टी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. धाराशिवचा कळंब, भूम, पारंडा हलक्या स्वरूपात पाऊस आहे. उमरगा, तुळजापूर याही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळतोय. सोलापूरचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस, म्हाडा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर या संपूर्ण भागामध्ये आज जोरदार स्वरूपात पाऊस दुपारपासून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझा एक फ्रेंड आहे त्या ठिकाणी सध्या स्थित आहे, त्यांनीही व्हिडिओ करून सांगितलं होतं त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर आपले शेतकरी मित्र आहेत, लातूरचे आहेत, ते सांगलीचेही मित्र आहेत, नाशिकचेही मित्र आहेत, तेही आपल्याला वारंवार चांगल्या कमेंट्स देत असतात. त्यांच्याही ज्या कमेंट्स असतात त्या आपल्याला उपयुक्त पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, वाळवा, याचबरोबर शिराळा पश्चिम पूर्व भाग असेल, खानापूर असेल, पलूस असेल, आटपाडी असेल, विटा असेल, या ठिकाणी हे ढगांचं वातावरण पाहायला मिळतंय. हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सातारा जिल्हा कराड असेल, वरुड, दहिवडी, फलटण, वाई, शिरवळ, महाबळेश्वर, कोरेगावचा भाग असेल, उत्तरेचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्याचं पुणे शहर असेल, बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, भोर हलक्या स्वरूपाचा पाऊस विभागानुसार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लोणावळामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. पोर्ट जुन्नरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. याचबरोबर अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी ही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. काही ठिकाणी मात्र फक्त ढगाळ वातावरण आज पाहायला मिळत आहे. याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरचं जर पाहिलं, कोल्हापूरचा आजरा, गडिंग्लज, याचबरोबर राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी हा जो पश्चिम भाग जो असेल
त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो. जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र जो पश्चिम पूर्व बाजू असेल त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही. मात्र आज रात्री पासून त्या ठिकाणी ही पाऊस पाहायला मिळेल. हातकलंगडी असेल, शिरूळ असेल या ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे. मात्र रात्रीनंतर त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणाकडून जर पाहिलं तर सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, वैभववाडी, कणकवली असेल, देवगड असेल या ठिकाणी ढगांचं वातावरण आहे. या ठिकाणी हे काही हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच रत्नागिरीचा गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. लांजा, पाचल असेल, रत्नागिरी असेल, याचबरोबर देवरुख असेल, अनुस्वरा घाट असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळत आहे. तसेच रायगडचं जर पाहिला माळसा, महाड, पोलादपूर असेल, पेन असेल, माणगाव असेल, पाली, अलिबाग, खालापूर या ठिकाणी ही ढग पाहायला मिळतात. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार. आज रात्री त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नवी मुंबई असेल, ठाण्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये सध्या पावसाचं वातावरण नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. मात्र आज रात्री ही त्या ठिकाणी मध्यरात्रीनंतर कदाचित पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुरबाड, शहापूर हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळतंय. पालघर असेल, वसईचा भाग असेल, जव्हार असेल, मोखाडा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळत आहे. याच्या व्यतिरिक्त आपण येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला, येणाऱ्या 24 तासामध्ये ही कोकणाचा पश्चिमी संपूर्ण भाग असेल, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, सिंधुदुर्गमधील, याचबरोबर रत्नागिरीचा राजापूर, लांजा, पाचल, गुहागर, दापोली, मंडणगड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसे रत्नागिरीचा पूर्व भाग असेल, खेड, चिपळूण, देवरुख, लांजाचा पूर्व भाग असेल, सिंधुदुर्गचा पूर्व भाग, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी हा जो घाट माथ्याचा भाग असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. रायगडमधील अलिबाग, रसेल, रोहा, माणगाव, माळसा हलक्या स्वरूपाचा पाऊस, पेन, खालापूर, पालीचा काय भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबईमध्ये मात्र येणाऱ्या 24 तासात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता, म्हणजे आज मध्यरात्रीनंतर मुंबईमध्ये पावसाचं आगमन होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, भिवंडी, वसई या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेचं जर पाहिलं जव्हार असेल, मोखाडा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण व ठाण्याचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा जो घाटमाथा भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस, गडहिंग्लज पासून हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा कोटेमांका, मिरज, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, वाळवा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. शिराळा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी जो घाट माथ्याचा भाग असेल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. मात्र टाकवे, वाटप, वासेगाव या ठिकाणी शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. जतमध्ये शक्यता फार कमी आहे. सोलापूरचा म्हाडा, करमाळा, बार्शी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व पंढरपूर या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्याचा दहिवडी, वडूज, कोरेगाव, शिरवळ, फलटण हलक्या स्वरूपाचा पाऊस. पाटण, कराड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचा उत्तरेचा भाग वडगाव, राजगुरुनगर, घोडजिन्नर हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसेच इंदापूर, बारामती, शिरोर याचबरोबर पुणे शहर असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळेल. अहिल्यानगरचा पारनेर नगर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेचा कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव शक्यतो कोण ड्राय वेदर राहणार. श्रीगोंदा, कर्जत हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचं जर पाहिलं धारावीचा संपूर्ण जिल्हा, पांडा, भूम, कळंब, धाराशिव, उस्मानाबाद या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. लातूरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये अहमदपूर असेल, लातूर असेल, औसा, निलंगा, उदगीर हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नांदेडचा दक्षिण भाग हलक्या स्वरूपात पाऊस, उत्तरेला मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. हिंगोली संपूर्ण जिल्हा, परभणी संपूर्ण जिल्हा, जालना, संभाजीनगर या संपूर्ण भागामध्ये आपला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्तरेचा जर विचार केला, उत्तरेचा म्हणजे बुलढाण्याचा उत्तर, अकोला उत्तर, अमरावतीचा मध्यवर्ती भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही असे ठिकाण असतील त्या ठिकाणी ढगांची दाटी होईल व हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही पर्टिक्युलर एरियामध्ये पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग, चिखलदरा धरणी हा जो भाग असेल त्या ठिकाणी मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहेरी, चिंचोरा, इटापल्ली हलक्या स्वरूपात पाऊस, उत्तरेला मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्या म्हणजे IMDच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी
अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित जोरदार ते अतिमुसळधार सर्व पाऊस त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी असेल, बीड असेल, जालना, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्याचबरोबर संपूर्ण खानदेशमधील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, तिथे संभाजीनगर असेल आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. मात्र मुंबई शहर असेल, मुंबई याचबरोबर नवी मुंबई शहर असेल, पुण्याचा पूर्व भाग, पश्चिम भाग असेल, रायगड, रत्नागिरी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आयोगाने खात्याने व्यक्त केली. याचबरोबर कोल्हापूर पूर्व, पश्चिम आणि पूर्व बाजू असेल, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, याचबरोबर पालघरचा काही भाग असेल, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आयोगाने खात्याने व्यक्त केली. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण भारताचा हवामानाचा अंदाज ही आपण आता चालू करणार आहोत. मौसम अपडेट हे आपलं युट्यूबचं चॅनलचं नाव आहे. हे युट्यूब चॅनल हिंदीमध्ये असणार, म्हणजे हिंदीमध्ये संपूर्ण जे राज्य असतील, भारताचे जे संपूर्ण राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश असेल, या संपूर्ण राज्याचा, याचबरोबर संपूर्ण देशाचा हवामानाचा अंदाज आपण आता हिंदीमध्ये या चॅनलवरती प्रसार करणार आहोत. तसेच हवामान अपडेट या युट्यूब चॅनल आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.